उपांत्य फेरीची दुसरी लढत. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज ऋतिक. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे तो रोहन आणि संकेत आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो रोहन. पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता. ऋतिक मागच्या मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी आपण पाहिली ती चिराग कडून. एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. चिराग हे नाव नेहमी चर्चेत राहिलंय. चिंचवली असो चांदई असो. पहिला चेंडू निर्धाव. चिंचवली चषक दमदार अशी क्रीडा स्पर्धा. प्रेक्षकांची गर्दी सध्या क्रीडांगणावरती आहे. स्वागत आहे सर्वांचं. हो ड्राईव्ह केला बॉल मिड ऑनला क्षेत्ररक्षक आय थिंक सागर आहे त्याला बीट करून बॉल चाललाय. वाडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचेल फेक करेल तत्पूर्वी 2 धावा घेतल्यात. दमदार अशी क्रीडा स्पर्धा आहे चिंचवली चषक. 5 सेमीफायनल इथे चालू आहे आणि सलग 3 षटकारांसाठी सरपंच साहेब योगेश दादा कांबेरे यांच्या वतीने 2000 रुपयांचं पारितोषिक कुणी मारू दे त्यांना देण्यात येईल. स्वतः चांगले क्रिकेटर आहेत, तितकेच चांगले पैलवान आहेत, तेवढेच चांगले कुस्तीपट्टू आहेत आणि राजकीय क्षेत्रामध्ये धोबी पछाड कसं करायचं त्यांना ठाऊक आहे. धावत संख्या ती मात्र 2. पहिला चेंडू निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर 2 धावा ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक. जास्त वेळ घेऊ नका कारण यानंतर फायनल मॅच देखील बाकी आहे. चिंचवलीची स्पर्धा. हो चांगला चेंडू. ऋतिकचा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. सोपं काम नाहीये या खेळपट्टीवरती बॅटिंग करणं. भले मागच्या मॅच मध्ये धावा आल्या असल्या तरी सुद्धा टप्प्यावरती गोलंदाजी झाली तर निश्चितच गोलंदाज इथे सरस ठरतोय. तिसरा चेंडू निर्धाव आलाय. फक्त 2 धावा 3 ओव्हरची मॅच आहे. दमदार असं आयोजन, छान अशा ट्रॉफीज. 4 दिवसांची स्पर्धा. ईगल चांदईला पराभूत केलंय ते दिबा पाटील संघाने. हो ड्राईव्ह केलाय. क्षेत्र खाली होतं. लॉंग ऑफ वरून फिल्डर आय थिंक मंगेश आहे तिथे पोहोचतोय. हातातून चेंडू निसटला आणि कदाचित तिसरीचा मंगेशचा थ्रो आणि तिसरी धाव. कदाचित आता हे तपासतील तिसरे पंच. रनआउट आहे की नाही, विकेट आहे की नाही आता तपासतील. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला होता कव्हरच्या दिशेने. लॉंग ऑफ वरून मंगेश कडून थोडी मिसफिल्ड झाली आणि त्या मिसफिल्ड नंतर थ्रो बॉलर ऋतिकच्या हातात आणि त्यानंतर त्याने स्टंप उडवलेत. आता हरेश कराळे सर सांगतात की तिसरे पंच आपण तपासा की आउट आहे की नॉट आउट. इट्स आउट. फलंदाज मात्र बाद. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद झालाय. संकेत बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज रोशन. मास्टर SSC चिंचवलीची स्पर्धा. साईनाथ स्पोर्ट्स क्लब चिंचवली आयोजित चिंचवली चषकामध्ये पुन्हा एकदा योगेश दादा कांबेरे यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्या वतीने मात्र सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज ठेवण्यात आलेलं आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. हो हुक केला बॉल. चांगला स्ट्रोक आहे. रोहनने केलं आक्रमण ऋतिकच्या विरोधात. बॉल जाईल स्क्वेअर लेगला. सीमारेषा पार. चौकार. शॉर्ट पिच बॉल होता त्याला परफेक्ट हुक केला आणि चौकार मारलाय तो फलंदाज रोहनने. चौकाराने स्वतःच्या ही सुरुवात केली. जाणता राजा पिंपळोली विरोधात श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई. सेमीफायनल नंबर 2 अर्थातच उपांत्य फेरीची ही दुसरी लढत. फायनलला उमरोली पोहोचलाय. हो वेगवान चेंडू होता. ऋतिकचा थोडा फुल डे टाकण्याचा प्रयत्न आणि त्यात तो यशस्वी झाला. पहिल्या षटकात ऋतिक कोळंबेने फक्त धावा दिल्या त्या 8. एक विकेट महत्वाची घेतली ती रनआउटची होती. या स्पर्धेसाठी अनेकांचं सहकार्य आम्हाला लाभलंय. त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय समीरजी साळोखे, आदरणीय किरणजी ठाकरे, आदरणीय करणजी धस, विकासजी भगत, सागरजी शेळके, समीरजी बोराडे,
मनीषजी भगत, संदेशजी हजारे, अरुणजी भगत, दशरथजी भगत, निखिल दादा राणे, दीपकजी भगत, जयेश बुंदाटे, पंकजी मसे, ऋषिकेश भगत, साहिल लोंगले, उडान बिल्डर आणि पवन शेलार यांचे मनापासून आभार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या त्या 8. आज पिंपलोली संघाकडे सँडी दिसत नाहीये, मला असं वाटते काल होता. 8 धावा धाव फलकावर. सेकंड ओव्हर. बॉलिंग मार्क वरती आला चिराग. फुलटॉस बॉल समोर मारण्याचा प्रयत्न. कदाचित योगेश दादा त्याची बॅटिंग पाहण्यासाठी देखील दाखल झाले असते. सिंगल रन. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 9 वरती. चिराग काय खेळलाय मागच्या मॅच मध्ये. अर्धशतक, त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी. चिराग कोळंबे. 9 धावा. तो पायातला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये फिल्डर आहे, वेगाने तिथे पोहोचते. दुसरी धाव घेण्याची संधी. फेक होईल. विकेट किपर एंडला आणि इथे मिस्टेक झाले. महत्वाची विकेट. रोशन भोईरला मात्र इथे परतावा लागेल. मोठा धक्का जाणता राजा पिंपलोली संघाला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होता परंतु तो कॉल चुकीचा ठरला आणि रोशन भोईर मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज अमर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर होता. डीप मध्ये होता तो ऋतिक. चांगला थ्रो त्याने केला शांतारामकडे आणि फलंदाज रनआउट झाला. पाहुण्यांचं आगमन होते, ग्रामस्थांचे इथे आगमन होते. सर्वांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय करणजी दास, आणखी एक युवा नेतृत्व, त्याचबरोबरीने युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं स्वागत आहे या चिंचवली चषकात. चिराग आणि एक निर्धाव चेंडू मात्र इथे चिराग कडून. 3 षटकांचा सामना आहे. सेमीफायनलची सध्या लढत चालू आहे. नुकताच करणजी धस यांचं देखील इथे आगमन झालंय. अगदी थोड्याच वेळापूर्वी संदेश हजारे देखील उपस्थित झाले होते. या युवा चेहऱ्यांनी आता समाजाला भुरळ घातलेली आहे. 10 धावा 2 विकेट. चिराग हो बॅटची कडा मागे. शॉट फाईन लेगला झेल टिपला जाईल. चिराग संजय कोळंबेच्या खात्यामध्ये 1 विकेट. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी देखील पारितोषिक आहे. बेस्ट बॅटर साठी पारितोषिक आहे. बेस्ट बॉलर साठी पारितोषिक आहे. केदारजी बेस्ट बॅटर साठी पवन शेलार यांनी एक बॅट दिलेली आहे, त्यांचेही आभार. साहिलने आपल्याला 2 टी शर्ट्स दिलेले आहेत. 3 बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि फिल्डर. आपल्याच क्रीडांगणावरती 10 धावा 3 विकेट. दुसरं षटक मात्र इथे मार्गस्थ आहे चिरागचं. आणि चांदई चिंचवली चषकाचं हे 5वं पर्व आहे आणि मागील 4 पर्वांमध्ये चांदई संघ चॅम्पियन ठरलाय. ही खासियत आहे चिंचवली चषकामध्ये, ती चांदईची. पा काय निर्णय. केदार चला चला आतमध्ये लवकर चला, कारण अंधार पसरत चाललाय. चला कॅप्टन या, फक्त चांदईचे कॅप्टन या. चला केदार. हा नाही, जो निर्णय असेल तो पोहोचतील. हा तर ठीक आहे, तो चांदईला मान्य असेल निर्णय, त्यात काही शंका नाही. या अगोदरचा चेंडू जो अंपायरने कॉल दिला नाही म्हणून मी म्हटलो नाही, तर तो व्हाईट बॉल आहे. सो धावा येते आता 11. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो अमर. सेकंड ओव्हर मात्र चालू आहे ती चिरागची.
श्री 11 जय शंकर क्रिकेट संघ चांदई आणि त्यांच्या विरोधात जाणता राजा पिंपळोली. हो चांगला बॉल चिराग कडून, चांगली गोलंदाजी, धावा स्थिरावल्यात. त्या सेकंड सेमीफायनल मध्ये 11 वरती अनेक पारितोषिक आहेत. चांदई संघासाठी खूप पारितोषिकं दिली. सकाळी वैभव थेरने चांगली गोलंदाजी केली. मेडन ओव्हर 4 विकेट घेतल्या. करण धस यांनी 4000 रुपयांचं पारितोषिक दिलं. मगाशी दिनकरजी कोळंबे त्याचबरोबरीने निवृत्ती बागडे यांनी देखील पारितोषिकं दिली. मोहनजी धस यांनी पारितोषिकं दिली. अमोर कोळंबे यांनी पारितोषिकं दिली. सर्वांनी भरभरून पारितोषिकं दिलीत. प्रथमेश कोळंबे यांनी त्यांच्या मुलीच्या नावाने देखील पारितोषिकं दिली. 11 वरती 3. स्कूप करण्याचा प्रयत्न होता चिरागच्या विरोधात. भन्नाट गोलंदाजी चालू आहे. फार कमी वयामध्ये या खेळाडूने सर्वांना प्रभावित केलंय. मागच्या मॅच मध्ये या पठ्ठ्याने अर्धशतक ठोकलं, त्यानंतर चांगली गोलंदाजी केली आणि आताही आपल्या टीमसाठी उपयुक्त खेळी साकारत असताना फार कमी वयात एक उंच भरारी घेत असताना चिराग कोळंबे. लास्ट बॉल, फुलटॉस बॉल लॉफ्ट केलाय ऑफ साइडला आणि ते नितेश भोईर मात्र झेल घेतोय. फलंदाज बाद होईल. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. चिराग कोळंबेने फक्त धावा दिल्यात त्या 3 आणि 2 विकेट मात्र घेतल्यात. 11 वरती 4 अशी अवस्था आहे ती जाणता राजा पिंपळोली संघाची. 2 ओव्हर 11 धावा. मंचावरती सरपंच साहेब आदरणीय योगेश दादा कांबेरे, त्याचबरोबरीने मोहनजी धस या स्पर्धेचे आणखी एक आमचे महत्वाचे मान्यवर ज्यांनी सहकार्य केले या स्पर्धेसाठी. युवा उद्योजक करणजी धस, मणिजी भगत ही सर्व मंडळी मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचं चिंचवली चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. क्रीडांगणावरती देखील प्रेक्षकांची गर्दी आहे, त्यांचंही स्वागत आम्ही मात्र इथे करतोय. चिंचवली चषकाला भरभरून प्रतिसाद दरवर्षी मात्र दिलाय. मग ते वडवलीचं क्रीडांगण असू दे किंवा चांदईचं क्रीडांगण असू दे, परंतु गेली 4 वर्षे या स्पर्धेचं चॅम्पियन पद ज्यांनी भूषवलंय तो चांदई संघ मात्र खेळतोय जाणता राजा पिंपळोलीच्या विरोधात. कडवी झुंज देणारा जाणता राजा पिंपळोली संघ आहे. शेवटी नावातच जाणता राजा आहे आणि संघर्ष कसा करावा ते पिंपळोलीला ठाऊक आहे या संधी प्रकाशात. परंतु त्यांना संघर्ष करायचा असेल, गोलंदाजी चांगली करायची असेल द्वितीय सत्रामध्ये, तर या सत्रामध्ये या ओव्हरमध्ये किमान 10 ते 12 धावा कराव्याच लागतील. वैभव थेर तिसऱ्या षटकात मोठ्या आलाय. चांदईचा मोठ्या समोर रोहन. हो शॉर्ट पिच बॉल पुल केलाय. फटके ते फसलाय. लॉंग ऑन म्हणून क्षेत्ररक्षक मंगेश येतोय आणि ते झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये घेतलाय. फलंदाज बाद. रोहन आणखी एक मोठा धक्का. निम्मा संघ गारद. पाच विकेट गेल्यात. फक्त 11 धावा आहेत जाणता राजा पिंपळोलीच्या. बऱ्याच अपेक्षा होत्या की नक्कीच चांगले खेळतील, चांगले धावा उभारतील, परंतु तसं घडलं नाही. पहिल्याच बॉल वरती मात्र वैभव थेर मोठ्याने विकेट घेतले. वैभव थेर मोठ्याने आज कारनामा केलाय. मेडन ओव्हर +4 विकेट, 4 विकेट घेतल्या आणि त्यासाठी तब्बल 4000चं देखील पारितोषिक दिलं. करणजी धस ते स्वतः उपस्थित आहेत. योगेश दादा कांबेरे यांचं पारितोषिक आहे सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं. परंतु या संधी प्रकाशात षटकार मारणं कठीण काम आहे, कारण थोडी हवा विरळ झाले. परंतु या अगोदरच्या मॅच मध्ये जर का योगेश दादा उपस्थित झाले असते तर कदाचित त्याने चांदई संघावरती देखील चिरागवरती देखील बक्षिसांचा पाऊस पडला असता. एवढी खतरनाक फलंदाजी चिरागने केली. लोअर फुलटॉस बॉल. पुन्हा मंगेशच्या दिशेने हा चेंडू जातोय. हातात चेंडू त्याला काही सापडत नाही. 2 धावा जोडल्या जातील. दुहेरी धाव संख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 13 वरती. चौकार षटकार माराच्या नादात कधी कधी आपण सिंगल डबल विसरतो असं म्हणतात आणि तेच घडले सध्या तरी जाणता राजा पिंपळोलीच्या बाबतीत. 13 धावा. हो चांगला चेंडू आणि ते स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न करतात बॅटर आणि ते फलंदाज होईल रन आउट. बरं आता ठीक आहे.
हो, पुन्हा स्कूप मारण्याचा प्रयत्न होता वैभव थेरच्या विरोधात. आज सहजासहजी तुम्हाला धावा करून देणार नाही. एक चांगला ऑलराऊंडर आहे. लोअर डाऊन येतो बॅटिंगला. ज्यावेळी सामना अगदी कुठेतरी संकटात सापडलेला असतो तेव्हा चांगली बॅटिंग करतो. जेव्हा अपेक्षित असतं तेव्हा मात्र गोलंदाजी करतो. एक परफेक्ट ऑलराऊंडर चांदाईचा म्हणून वैभव थेर मोठे आलाय. 14 वरती 6. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. किमान 25 पर्यंत पोहोचावं लागेल जाणता राजा टीमला. प्रयत्न चालू आहेत. फुल्लर लेनचा बॉल समोर मारलाय. लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक काहीच करू शकला नाही आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार येतोय. संघर्षमय चौकार आलाय. तो फलंदाज साहिलच्या बॅटमधून. 4 धाबा आणि या 4 धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल आता 18 वरती 18. एक षटकार पाहिजे किमान 25. 8ची सरासरी मग मजा येईल. लास्ट बॉल वैभव थेर मोठ्या समोर साहिल. प्रयत्न चालू आहेत. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय स्क्वेअर लेग वरून. स्वतः वैभव देखील तिथे धावला होता. 2 धावा होतील आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज मात्र इथे बाद झालाय. शेवटच्या चेंडूवरती आल्या त्या धावा 2. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 20 आणि आता 21 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. जाणता राजा पिंपळोली संघाच्या वतीने श्री 11 जयशंकर चांदईच्या विरोधात. 3 ओव्हर 21 धावांचं लक्ष. चला झटपट पटापट खेळा. जास्त वेळ घेऊ नका. पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत. रवींद्र काका अजूनही उपस्थित आहेत. मी मगाशी देखील म्हटलं की चांदई संघ कुठेही खेळू दे, मग कबड्डी असू दे किंवा क्रिकेट असू दे, रवींद्र काका नेहमी त्यांच्या साथीला असतात. आजच्या संपूर्ण स्टेजची व्यवस्था सांभाळली ती विकी बुंदाटे यांनी. खूप छान काम केलंय. आणि आपले व्हॉलेंटियर कोण? सुजल भगत, तन्मय भगत, तन्मय मिनमिने, संस्कार, बर्थडे बॉय हा सूरज भगत यांचं इथे आगमन होत आहे. 3 ओव्हर 21 करायचे आहेत. मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत. युवा शिलेदार, युवा नेतृत्वाची फळी अगदी आपण पाहतोय. भले एक इकडे तिकडे कुठेही असतील परंतु शेवटी समाजासाठी झटत असताना ही सर्व युवा फळी. योगेश दादा कांबेरे, करणजी धस, मनीषजी भगत, मोहनजी धस साहेब, चिंचवली चषकामध्ये आपलं स्वागत आहे. मॅच होईल सुरुवात सेकंड इनिंगला. त्या अगोदर ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत. खरं तर सन्माननीय सुनील भगत यांचं इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत सुनील काका. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे सूरज भगत, सूरज भगत यांचं देखील इथे आगमन झालंय. सुशांत भगत आपलंही स्वागत. मिनार भगत हेही इथे आलेत जगन्नाथपुरीची वारी करून. सूरज भगत आज त्यांचा वाढदिवस आहे. संदीप बोराडे यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा सूरज भगत. परंतु रुपेश काही म्हणा, सनी भगतने जो डाएट फॉलो केलाय तोड नाही, त्याला तोड नाही. खतरनाक. मंचावरती आपण सन्मान करतोय. मंचावरती उपस्थित सुशांत भगत यांना विनंती आपण मंचावरती या. हे स्पर्धेचे जे बॅनर्स क्रिएट केलेले आहेत साई क्रिएशनचे, सन्माननीय सुशांत भगत यांचा सन्मान महेशजी राणे करतील. महेश राणे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण सुशांत भगत यांचा सत्कार करावा. कारण महत्त्वाचं जबाबदारी तुम्ही सांभाळली, सहकार्य केलं, तुमच्या मनापासून आभार.
आणि आता मॅच लवकरात लवकर चालू करा, अंधार लवकर होतोय. 18 बॉल 21 करायचे. सुशांतजी भगत यांचा सत्कार. कॅमेरामन हो ड्राईव्ह केलाय समोर आणि सुशांतजी भगत यांचा सत्कार आणि ते बॉल चाललाय सीमारेषा पार. मंगेशच्या बॅट मधून चौकार, 4 धावा. चला आपले सगळे मान्यवर मंडळी पार मंचावरती उपस्थित आहेत. हा ड्राईव्ह मारला लॉंग ऑफला नुकताच. सुशांत भगत यांचा सत्कार नुकताच झाला. अगदी आपण पाहतोय की मंचावरती सूरज भगत ज्यांचा आज वाढदिवस आहे तेही कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. संदीप बोराडे यांनी त्यांना खास शुभेच्छा दिल्या. 4 धावा. फुलटॉस दिला फेकून बॉल चांदईकडे. मंगेशचा षटकार आणि आता विनंती आहे स्वर्गीय दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम कॅप्टन आपण स्टेज जवळ येऊन थांबायचं आहे. धावा झाल्यात त्यात 10 आणि आता विजयासाठी फक्त 11 धावांची गरज. पहिल्या पर्वाचं जे सेलिब्रेशन होतं, दुसऱ्या पर्वाचं जे सेलिब्रेशन होतं, प्राइज सेलिब्रेशन, प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या वेळी मला वाटत नाही की कोणत्या स्पर्धेमध्ये असं सेलिब्रेशन झालं असेल. ते चिंचवलीकरांनी करून दाखवलं होतं. क्लीन बॉल. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज केतनने, फलंदाज मात्र बाद. आणि आणखी एक सुनील काकांचं देखील इथे आगमन झालंय. सुनीलजी भगत साहेब आपलं पुन्हा एकदा स्वागत. खर तर संकेतने 4 दिवसांमध्ये स्कोररची भूमिका मस्तपैकी बजावली सुशांत भगत, परंतु हा बाळा इकडे आलाय. त्याला असं वाटलं फुटबॉलच्या मॅचेस आहेत म्हणून आला. नेटवर्क बरोबर आहे ना. धावा झाल्या त्या 10-11ची मात्र गरज आहे. तरी आमचा एक मित्र अजून आला नाही. 3 दिवसांपासून शोधत आहे. 3 हे सर्वांचे मेहनत घेतले. केदार इकडे, अक्षय, सनी, रुपेश, मयूरने खूप छान काम केलंय. विकी असेल, काय नावं कोणाकोणाची घ्यायची. साहिल लोंगले. 11ची गरज. चिराग आलाय म्हणजे हा असं वाटतंय की कुराड घेऊनच येतो आणि घाव घालतो. चौकार मारलाय तो चिराग संजय कोळंबेने. धावा झाल्या त्या 14, फक्त 7 धावांची गरज. मंचावरती सर्व पाहुणे उपस्थित आहेत. प्रचंड मनीष भगत मंचावरती आहेत, योगेश दादा कांबेरे आहेत, त्याचबरोबर करंजी दस आहेत. चिंचवली चषक अगदी दिमागदार रित्या मात्र इथे 16 संपन्न होतोय. फक्त 7 धावांची गरज आहे. उमरोली संघाच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की आपण इथे येऊन थांबा. केटीसी लाईव्ह इव्हेंट यूट्यूब चॅनल वरती जे प्रेक्षक आनंद घेत आहेत त्यांचंही स्वागत असेल. भन्नाट यॉर्कर आणि ते फेकाफेक चालू आहे. लेग बाईटच्या स्वरूपात बरं वाटते जरा सर्व आपलेच भेटले की मजा येते, जरा आनंद येतो. नाहीतर काय कॉमेंट्री चालूच आहे अंडर प्रेशर. मला असं वाटतंय सन्माननीय दशरथजी भगत साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. ही सर्व मंडळी सातत्यानं चिंचवली चषक. आणखी एक महत्वाची गोष्ट योगेश दादा, म्हणजे मी आज सकाळपासून जी सांगतोय ती फार महत्वाची आहे. चिंचवली गावाची खरी ओळख का असेल तर त्यांचा सप्ताह. 61 वर्ष पूर्ण झालीत सप्त्याला चिंचवलीकरांच्या आणि यंदाच्या वर्षी 62 सप्ताह आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मला असं वाटतं, कारण क्रिकेट या सर्व गोष्टी होत राहतात. परंतु सप्ताह गेली 9 दिवस, अगदी 62 वर्ष, तेही 9 दिवस. या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये कुठे सप्ताह नव्हता. तेव्हापासून श्रीराम नवमीचा सप्ताह मात्र चिंचवलीकरांचा चालू आहे. 7 धावांची गरज. वा यॉर्करच टाकतोय, अगोदर टाकायला पाहिजे होते. जरा मंगेशने सुरुवातीला धावा केल्या. केतन आता 12 चेंडू विजयासाठी मात्र 7 धावांची गरज. समीरजी मिणमिणे, सदाशिवजी भगत साहेब यांना विनंती की आपण मंचावरती या. समीरजी मिणमिणे, सदाशिवजी भगत साहेब, त्याचबरोबर अभिषेकजी भगत आणि शिरसाट पाहुणे, त्यांना विनंती की मंचावरती या. शिरसाट म्हणजे तिकडनं डायरेक्ट संजय शिरसाट. 12 चेंडू 7 धावांची गरज आहे. पाहुण्यांना विनंती की आपण मंचावरती या. ही सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत.
नाही, पब्लिक जमा होते. चिंचवलीची स्पर्धा असली की पब्लिक जमा होते, यात अजिबात शंका नाही. भालचंद्र कांबरी साहेब यांना विनंती की आपण मंचावरती यायचंय. चला मॅच चालू करा. सदाशिवजी भगत साहेब, समीर मिरमिने, सदाशिवजी भगत यांना विनंती आपण मंचावरती या. चिंचवली मधील ग्रामस्थ यांना विनंती आपण मंचावरती यायचंय. फुलटॉस बॉल, शांताराम स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका खेळतोय. अंधार लवकर झालाय. आकाश गायकर कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ येऊन थांबा. आपण ग्रामस्थांचं इथे आगमन, मनपूर्वक स्वागत. सिंगल आले, धावा झाल्यात त्या 15. 6 धावांची गरज. सुमित भगत यांना विनंती आपण मंचावरती या. 6 धावांची गरज. प्रयत्न करतो आतिश, परंतु इथे निर्धाव चेंडू, सामना फसू शकतो. धावा जर का या 4 चेंडूंमध्ये कमी आल्या तर नंतर तांबे आहेच. नाही तांबे बाहेर आहे. 6 धावांची गरज. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. सन्माननीय दशरथ शेठ भगत साहेबांचं आगमन या मुख्य मंचावरती होत आहे. सायना स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आयोजित चिंचवली चषकामध्ये आदरणीय दशरथ शेठ भगत साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. हे चिंचवलीचं असं नेतृत्व जे या तालुक्याला लाभलंय. दशरथ शेठ भगत साहेब आपलं सहर्ष स्वागत. फुलटॉस, फटका फसलाय. कॅचेसची गरज आहे पिंपळोली संघाचा क्षेत्ररक्षक, आणि ते शेवटी झेल घेतलाय तो रोशनने. त्याला असं वाटलं की कदाचित रोहन घेईल, परंतु रोशन तिथे पोहोचला आणि झेल मात्र घेतलाय. सामना फिरू शकतो. आता मी विनंती करतोय, जे सायना स्पोर्ट्स क्रिकेट क्लबचे जे सगळे खेळाडू आहेत, खेळाडूंनी थोडा स्टेज खाली करावा. आपले सर्व ग्रामस्थ इथे येत आहेत. महेश राणे यांना विनंती, जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. नुकताच दशरथ शेठ भगत साहेबांचं इथे आगमन झालंय. त्याचबरोबरीने समीरजी मिणमेने, सदाशिवजी भगत साहेब, रवींद्र भगत साहेब उपस्थित आहेत. दुपारपासून अगदी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नवनाथजी शिरसाट साहेब यांचंही इथे आगमन झालंय. भालचंद्र कांबरी साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. अभिषेकजी भगत साहेब देखील उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. 5 धावांची गरज. 8 चेंडू 5. हे 2 चेंडू जर का निर्णायक चांगले टाकले तर मॅच फसू शकते. 8 चेंडू 5 ची गरज. नवीन फलंदाज वैभव थेर मोठ्या प्रयत्न करतोय. मोठ्याने हा फटका खेचला लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. चांगली फिल्डिंग, तितकाच चांगला थ्रो. पहिल्या ओव्हर मध्ये जरा मंगेशने धावा केल्या नसत्या तर कठीण काम झालं असतं. या दरम्यान ऍडव्होकेट अक्षय तिखंडे यांचं इथे आगमन होत आहे. शिवव्याख्याते ऍडव्होकेट अक्षयजी तिखंडे, सहर्ष आणि सहर्ष स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते सातत्याने करत असतात. हो, चांगला चेंडू, निर्धाव टाकलाय. मॅच थोडी फसलेली आहे. 4 धावांची गरज आहे. 6 बॉल 4 कंपल्सरी चेसिंग. आज सकाळी असा आपण एक सामना पाहिला. 4 बॉल 25 पाहिजे होत्या. फणस डोंगरीच्या टॉमने 4 बॉल 4 षटकार मारले. एका धावेने फक्त फणस डोंगरी हारला काढावच्या विरोधात. मिडन ओव्हर देखील पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिली होती, जी वैभव थेरने टाकली. 28 डिफेंड केल्या चांदईने आज. 28 4 ओव्हर मध्ये हेंद्रेपाडाला 28 करून दिल्या नाही. वैभव थेरने मिडन ओव्हर टाकली, 4 विकेट घेतल्या. म्हणजे आज करिश्माही पाहायला मिळते. आज अर्धशतक देखील पाहायला मिळालं. चिरागने अर्धशतक ते खेचलं. त्याने मॅन ऑफ द मॅच घेतली. अनेक पारितोषिकं त्याला मिळाली. ज्याने गोलंदाजी केली प्रणित, मागील 4-5 टुर्नामेंट मध्ये त्याच्या विरोधात एकही बाउंड्री आली नाही, एकही षटकार आला नाही. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपला कॅप्टन इकडे पाठवा आकाश, कारण तुम्हालाही ठाऊक आहे अंधार होतोय. महाराष्ट्रातील ग्रामीण क्रिकेट मधील
पहिली आणि एकमेव टीम मी नक्कीच म्हणेल. त्यांच्या नावानंतर अनेकांनी नावं ठेवली, परंतु ग्रामीण क्रिकेटमधील पहिला संघ म्हणजे अनेक जण जे नवी मुंबईला विमानतळ झालंय त्या विमानतळाला नाव देण्यासाठी भूमिपत्र अगदी एकवटलेत, संघर्ष देत आहेत. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान या नावाने मात्र हा संघ मात्र इथे खेळतोय. ते विमानतळ त्याचं नाव स्वर्गीय दिबा पाटील हे देण्यात यावं त्यासाठी संघर्ष चालू आहे. परंतु स्वर्गीय दिबा पाटील यांना आदरांजली देण्याचं काम हे उमरोली टीमने नेहमीच केलंय आणि तोच फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. चला फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. 6 चेंडू परत नाईट मॅच आहे गोरेगाव. 6 चेंडू विजयासाठी मात्र गरज होती 4 धावांची. शेवटच्या षटकात बॉलिंग मार्क वरती आलाय तो रोशन भोईर. स्ट्रायकिंग एंडला तो वैभव. 2 महत्वाचे खेळाडू, 2 संघादरम्यानचे खेळाडू. प्रयत्न करतोय लॉंग ऑफला फटका, क्षेत्ररक्षक विजयी षटकार. वैभव फेर मोठ्याचा विजयी षटकार फायनलला पोहोचलाय. श्री 11 नरेंद्र गोमारे पुरस्कृत जयशंकर चांदई. वेल डन अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू चांदई टीम. आणि आता लगेचच टॉस आपण करणार आहोत. कॅमेरामन चला टॉस करून घेऊ. टॉस कॅप्टन